हिंगणघाटच्या वणा नदीला पूर आलाय। कवड घाटच्या पुलावरून पाणी वाहले। पुराच्या पाण्यात मोक्षधाम बुडाले। वर्ध्यात काही भागात पावसाची विश्रांती असून काही भागात रिपरिप पाऊस सुरू आहे। हिंगणघाट शहरातून वाहणाऱ्या वणा नदीला पूर आलाय। गेल्या 7 दिवसात झालेल्या अतिवृष्टीने वणा नदीच्या परिसरातील घरांना फटका बसलाय। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटची परिस्थिती गेल्या 2 दिवसांमध्ये बिकट झाली होती। वना नदीच्या काठावरून आणि पुलावरून पाणी वाहत असतानाच 20 घरं जी आहेत ती बुडाली होती। आपण सध्या वना नदीच्या काठावर आहोत आणि हा जो एकूण परिसर आहे हा वना नदीचा परिसर आपण पाहू शकतो। नदी जी आहे ती ओसंडून वाहते आहे। पूर्णतः हा जो परिसर आहे हा पूर्ण भरलेला होता। गेले 7 दिवसापासूनचा जो सतत पाऊस आहे या सतत पावसामुळे आपण पाहू शकतो नदी जी आहे ती ओसंडून वाहते आहे आणि या नदीकाठावरची जी घरं होती त्या घरांमध्ये सुद्धा पाणी गेल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिलेली आहे। याच नदीच्या काठावर आपण शेवटी पाहू शकतो एक मंदिर आहे जे विठ्ठलाची मूर्ती आहे, त्याच्या बाजूलाच एक छोटं मंदिर होतं ते पूर्णतः दिसत होतं। आजची जी परिस्थिती पाहिली तर मात्र पूर्णतः हे मंदिर जे आहे ते बुडालेलं आहे आणि यावरूनच आपल्याला अंदाज येईल की पावसाचा एकूण 7 दिवसाचा किंवा एकूण गेल्या 2 दिवसातला जो एकूण प्रवास होता हा या पुलावरून पाणी वाहतानाचं चित्र येथील नागरिकांनी पाहिलं होतं। आणि या आता जरी पूर ओसरला असला तरी अतिवृष्टीचा जो इशारा देण्यात आलेला आहे, पुढे 2 दिवस अजून पाऊस आहे असं हवामान खातं सांगतंय। त्यामुळे सावध राहणं आणि एकूणच इथली जी आपत्ती आहे त्याचं व्यवस्थापन करणं ही एक संपूर्ण जबाबदारी महसूल प्रशासनावर आली आहे आणि त्यासाठीच प्रयत्न होतात आहे। एकनाथ चौधरी, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगणघाट, वर्धा।